ज्या भागाचा तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे त्या भागावरती जर तुम्ही बाम लावला आणि वर्कआउट केला तर त्या भागाची चरबी कमी व्हायला चालू होते। असे भरपूर व्हिडिओ तुम्ही ऐकले असतील किंवा मार्केटिंग करण्यासाठी भरपूर लोक असे व्हिडिओ टाकत असतात। हे कितपत खरे आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। आत्तापर्यंत स्पॉट रिडक्शन नावाचा प्रकार नाही आहे, म्हणजे तुमचं शरीराचं फॅट हे सगळ्यात लेट पोटावरच जातं आणि लवकर पोटावरतीच येतं, त्यामुळे असं स्पेसिफिक पार्टचं फॅट कधी कमी होत नाही। मग असं का वाटतं लोकांना की बाम लावल्यावरती फॅट लॉस त्या भागाचा होतो? तर ज्यावेळेस ते बाम लावतात आणि वर्कआउट करतात त्या भागाची जळजळ होते, उष्णता निर्माण होते, जास्त घाम यायला चालू होतो, त्याच्यानंतर तुमचं वॉटर कमी व्हायला चालू होतं, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपला फॅट लॉस होतो। ॲक्च्युअल तो फॅट लॉस नसतो, त्यावेळेस बॉडीचं टेम्परेचर वाढल्यामुळं तो तुमचं वॉटर फक्त शरीराच्या बाहेर टाकते बॉडी, कारण शरीराला ते टेम्परेचर मेंटेन ठेवायचं असतं आपलं जे आयडियल टेम्परेचर ते, त्यासाठी ती उष्णता बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतं, त्याने तुम्हाला घाम येतो। पण ॲक्च्युअल फॅट लॉस हा कधीच होत नाही, असा डायरेक्ट पुरावा आत्तापर्यंत कोणताच नाही। भरपूर लोक हे अप्लाय करतात पण हे साफ चुकीचं आहे। बाम लावता त्यावेळी तुमचं ब्लड सर्क्युलेशन हे एकदम हाय स्पीडने होतं, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त हार्ट रेट वाढतो, त्याच्यानंतर हार्ट रेट वाढल्याच्यानंतर तुम्हाला जास्त घाम येतो, जास्त घाम आल्याच्यानंतर तुम्हाला वाटतं फॅट लॉस झाला, पण असं कधीही होत नाही। मस्त वर्कआउट करा आणि डाएट करा।